नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे. तर पुन्हा एकदा जे अपडेट आहे ते लाडकी बहीण योजनेविषयीच आहे. तर त्या लाडक्या बहिणींना मोठा झटका. तर 9,000 रुपये सरकारला परत करावे लागणार. म्हणजे काय, नेमकी बातमी काय आहे? 9,000 सरकारला परत का करायचे आहेत हे आपण जाणून घेऊयात. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सरकारने सुरू केली आहे. त्यानुसार ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्या महिलांना त्यांचे पैसे सरकारला परत करावे लागणार आहे. सरकार जे आहे ते वारंवार अपडेट देत आहे. म्हणजे ज्या महिला अपात्र आहेत त्यांनी स्वतःहून पैसे सरकारला परत द्यावे, नाहीतर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्याच्यामुळे हे जे आहे ते सरकारनं अपडेट जे आहे ते महिलांना देत आहे सारखे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सरकारने सुरू केली आहे. त्यानुसार ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्या महिलांना त्यांचे पैसे सरकारला परत करावे लागणार आहेत. तर त्यात राज्यातील अनेक शेतकरी महिला आहेत ज्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत. तर त्या शेतकरी महिलांचे अर्ज आता बाद होण्याची शक्यता आहे. कारण सरकारने ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत त्यांना 1,500 रुपये न मिळण्याची तरतूद आहे. त्यामुळे त्या शेतकरी महिलांना मोठा धक्का बसलेला आहे. म्हणजे की किसान योजना किंवा शेतकरी योजना किंवा दुसरी लेक लाडकी योजना अशा काही योजनांमध्ये ज्या महिलांनी अर्ज केला आहे तर त्या महिलाही आता या योजनेसाठी अपात्र आहेत. त्यांनाही 1,500 रुपये मिळण्यासाठी त्या पात्र नाही आहेत. तर तरी पण त्या महिलांनी जे फॉर्म भरलेला आहे तर त्यांचे जे फॉर्म आहेत ते आता सरकार जे आहे ते वगळण्यात येणार आहेत सरकारकडनं, की ते महिलांना फॉर्म त्यांना इथून पुढे 1,500 रुपये जे आहेत ते भेटणार नाही आहेत. तर केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना व राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ राज्यातील 19,20,85,000 घेत आहेत. म्हणजे योजनेचा लाभ जे आहे ते 19 लाख महिला पुरुष जे आहे ते या योजनेचा लाभ घेत आहेत. तर या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि त्याचा लाभही घेतला. त्यानुसार त्यांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये म्हणजे आतापर्यंत 6 महिन्याचे 9,000 रुपये जे आहे ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. पण आता निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेत पुन्हा स्क्रुटिनी करण्याचे आदेश दिले आहेत. तर त्यानुसार ज्या अर्जाबाबत तक्रारी आल्या आहेत त्यांच्या अर्जाची छाननी होणार आहे. म्हणजे सरकारकडे ज्या आहे ते तक्रारी आलेल्या आहेत की अपात्र असूनही फॉर्म भरलेला आहे, त्याच्यामुळे जे आहे ते परत स्क्रुटिनी करण्याचा आदेश जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे. तर त्यामुळे जर सरकारने ज्या महिला इतर सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना 1,500 रुपये न मिळण्याची तरतूद आहे असा निकष लावला, जर या शेतकरी महिलांना लावला तर 19,20,85,000 शेतकरी बहिणींवर लाभ कपातीची टांगती तलवार येऊ शकते. म्हणजे एवढ्या ज्या महिला आहेत 19 लाख त्या अपात्र आहेत त्यांच्या जर कट केलं तर महिला सरकारचे एवढे पैसे जे आहे ते तिजोरीमधला भार कमी होईल. तर त्यामुळे त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ द्यायचा की नाही याबाबत चर्चा किंवा निर्णय फडणवीस सरकारला घ्यावा लागणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर शेतकरी सन्मान योजनेत सुमारे 20 लाख राज्य शासनाच्या कृषी थेट लाभ हस्तांतरण योजनेतील 10,90,465 जणांना या नियमांचा फटका बसू शकतो. तर तिन्ही योजनेतील 30 लाख हे शेतकरी बहिणींवर टांगती तलवार असू शकते. म्हणजे त्यांचा जर बाद केलं तर त्यांना जे आहे त्या योजनेपासून वंचित ठेवण्यात येणार आहे. तर अर्ज बाद होण्याचे निकष काय? आता हे सरकार वारंवार का सांगत आहे? कारण महिलांना अजूनही महिला पैसे परत करत नाही. त्याच्यामुळे जे आहे ते सरकार हे न्यूज आहे ते वारंवार देत आहे. तर पहिला तर नियम त्याचा होता की कुटुंबाचे 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, म्हणजे 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असलेल्यांनी अर्ज केला तर ठीक आहे, त्यांना त्या योजनेसाठी पात्र आहेत. पण त्यांच्यापेक्षा 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या ज्या महिला आहेत त्या योजनेसाठी अपात्र असणार आहेत. तर घरात कोणाच्याही नावावर 4 चाकी वाहन हे पण सांगितलं. त्याच्यामधले एक निकष होतं की 4 व्हीलर तुमच्याकडे नसली पाहिजे, पण ट्रॅक्टर असलं तर काही प्रॉब्लेम नाही कारण ते शेतकऱ्यांमध्ये मोडलं जातं. त्याच्यामुळे 4 चाकी वाहन हे नसलेलं पाहिजे घरात अर्जाच्या महिलांच्या घरामध्ये. तर शासकीय नोकरी अलकाना घेतलेल्या योजनांचा लाभ, म्हणजे की सरकारी नोकरी म्हणजे कुटुंबात कोणीही त्याच्या सरकारी नोकरी करणारं नसलं पाहिजे, किंवा अलकाना घेतलेल्या योजनेचा लाभ म्हणजे आणखी दुसऱ्या योजना जसं की PM किसान योजना किंवा आणखी ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेतलेला नसलेला पाहिजे त्या महिलेने. तर
एका सरकारी योजनेचा लाभ घेणारे असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही. म्हणजे याच्या आधी लाडकी बहीण योजना निघण्याच्या पण आधी भरपूर योजना महिलांसाठी काढल्या गेल्या होत्या. तर त्या योजनेमध्ये तुम्ही जर लाभ घेतला नसेल तर तुम्ही ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता. पण जर तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेणारे असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तर ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न करून दुसऱ्या राज्यात किंवा देशाबाहेर गेल्या आहेत अशांनाही लाभ मिळणार नाही. म्हणजे तुम्ही आधी इथलेच आहात स्थायिक, त्यांच्या माहेर महिलांचं इथलंच आहे, पण लग्न करून झाल्यानंतर महाराष्ट्रात लग्न करून दुसऱ्या राज्यात किंवा देशाबाहेर गेल्या असतील तर त्यांनाही या योजनेसाठी त्याही महिला पात्र नाही, त्यांनाही लाभ मिळणार नाही असंही त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तर ज्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज भरले त्यांचे अर्ज बाद केले जाणार. म्हणजे आता ते महिलांनी असं का केलं, कारण त्यांना ऑनलाईनमध्ये समजलं नाही किंवा त्यांनी एक ट्राय केला असावा, त्याच्यामुळे जे आहे ते त्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही असे जे आहेत ते फॉर्म भरलेले आहेत. पण सरकारने जे आहे ते फॉर्म जे आहेत ते बाद केलेले आहेत, कारण ते चुकीचं आहे आणि महिलांनी जे आहे ते काही वेगळ्या नावानेही फॉर्म भरत गेले आहेत आणि त्यांना लाभ भेटला आहे. पण आता तसं होणार नाही आहे. सरकार जे आहे ते आता ते योजनेचे जे फॉर्म आहेत ते आता बाद करण्यात येणार आहेत. त्याच्यामुळे महिलांनी जे महिला अपात्र आहेत त्यांना माहिती आहे आणि पैसे आले त्यांनी सरकारला स्वतःहून परत करावे असंही सरकारचं म्हणणं आहे. जसं की धुळ्यामध्ये एक बातमी आली होती. धुळेमधल्या एका महिलेने जे आहे ते त्यांच्या मुलाच्या खात्यामध्ये पैसे आले होते 7,500, हे त्यांना माहिती नव्हतं. पण जेव्हा त्यांना माहिती झालं तेव्हा त्यांनी अपात्र असल्याने त्यांनी जे आहे ते सरकारला पैसे जे आहे ते परत केले आहेत. सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे जे आहे ते परत टाकलेले आहेत. त्याच्यामुळे जे आहे ते आता महिलांसाठी आणखी हे कंपल्सरी केलेलं आहे की तुम्ही अपात्र असाल तर तुम्ही स्वतःहून पैसे जे आहेत आत्तापर्यंत जे आलेले ते तुम्ही सरकारच्या तिजोरीमध्ये देऊन टाकावेत आणि म्हणजे तुमच्यावर काही ॲक्शन घेतली जाणार नाही. अथवा जर ज्या महिलांनी अपात्र असूनही पैसे घेत आहेत त्यांच्यावर जे आहे ते कडक कारवाई होण्याची शक्यता आहे असं सरकारने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जे आहे ते तुम्हाला अपात्र असेल तर तुम्ही जे आहे ते पैसे परत करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. असे जे सरकारने जे आहे ते अपडेट दिलेले आहे. तुमचे क्वेश्चन असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवीन अपडेट जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.